आपल्यासोबत ठाकरे शिवसेने नेते चंद्रकांत खैरे आहेत. काय सांगाल साहेब, काल जे आहे ते शिर्डीत मेळावा पार पडला, मात्र खासदार भाऊसाहेब वाकचौरे काल अनुपस्थित होते. त्याहून तुम्ही एक वक्तव्य केलं, जरा विस्तारानं सांगता येईल का नेमकं काय सांगायचं? भाऊसाहेब वाकचौरे हे खरं म्हणजे यायला पाहिजे होते. सगळ्या कार्यकर्त्यांनी त्यांना विनंती केली की शिर्डीचा मेळावा आहे आणि संजय राऊत येतात, बाकीचे नेते येतात, तुम्ही या. पण ते आले नाही. काहीतरी उत्तर त्यांनी वेगळं दिलं होतं, येत नाही म्हणे मी, असं काहीतरी म्हटले. ठीक आहे, आता हरकत नाही, मग आम्ही तरी पण निरोप पाठवला की आम्ही आलो आहे म्हणून, पण ते आले नाही. आता याचा अर्थ काय समजून घ्या की त्यांना राहायचं का नाही राहायचं माहीत नाही. तर म्हणून मी परत माझ्या भाषणात बोललो की कार्यकर्त्यांनी त्यांच्या परत जाऊन त्यांना विनंती करा की जाऊ नका, थांबा. जर समजा जातच असतील तर आता काय करणार शेवटी. यापूर्वी सुद्धा असा एक प्रकार घडला होता, तुम्ही त्यांना संधी दिली, परत तोच अनुभव शिवसेनेला येतोय. मागे ज्यावेळेस खासदार होते त्यावेळेस मला माननीय शिवसेनाप्रमुख फोन केला, अरे तो भाऊसाहेब म्हणे त्याने की सोनिया गांधीकडे चालला, तर तो कशाकरता चालला, तर जरा थांबू, त्याला बोलून घे. मग मी त्यांना बोलवलं, दोघंही मिस्टर मिसेसना बोलवलं, माझ्याकडे जेवू घातलं त्यांना. आम्ही खूप चर्चा केली 1-2 तास. त्यांना म्हटलं तुम्ही कुठे जाऊ नका, एकतर आपण म्हणजे युतीमधले आहोत, तर तुम्ही बघत काँग्रेसकडे कशाला चालले तुम्ही, असं त्यांना ते बोललो होतो. नाही मी जात नाही म्हणे, त्यांना खूप समजून सांगितलं जात नाही म्हणून, आणि 3 दिवस 3ऱ्या दिवशी निघून गेले ते. मग याचा अर्थ काय, आता तरी पण उद्धव साहेबांनी त्यांना माफ केलं आणि यावेळेस तिकीट दिलं. ते निवडूनही आणले कार्यकर्त्यांनी, त्यांना सगळ्या कार्यकर्त्यांनी जनतेने निवडून आणलं त्याला. पण आता तो ना कोणाशी बोलत, ना कार्यकर्त्यांशी बोलत, ना काही नाही. हे काल तक्रारी खूप आल्या होत्या, उद्धव साहेबांकडे पण अनेक तक्रारी केल्या. म्हणून या ठिकाणी त्याचा म्हणजे आता काय त्यांचा विचार माहीत नाही, पण त्यांना मी या ठिकाणी स्पष्ट म्हणतो, काय असेल तर तुम्ही स्पष्टपणे उद्धव साहेबांना जाऊन सांगा की असं असं राहायचं नाही राहायचं. काहीच कोणाचं चुकलं असेल किंवा काही कोणी कार्यकर्ते बरोबर हे करत नसतील तर तुम्ही जाऊन भेटून घ्या, प्रश्न येत नाही. याच अनुषंगाने जे ते मध्यंतरी आपण बघतोय ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू होती. परभणीचे खासदार संजय जाधव, हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचं सुद्धा नाव चर्चेत होतं. ती साखळी असं म्हणायचं का? ते साखळी तर ते संशय आहे तो, परंतु आता अजून कोणी गेलेलं नाही आहे. हे पण अजून काही अधिकृतपणे गेले नाही, म्हणून त्या ठिकाणी त्या बोलण्यात काय तसं काही अर्थ नाही आहे. परंतु यांनी जाऊ नये असे मला म्हणजे शिवसेना सोडू नये अशी माझी त्यांना विनंती आहे. आपण बघतोय औरंगाबाद आणि जालना विधान परिषदेसाठी अब्दुल सत्तार यांच्या मुलांना उमेदवारी अर्ज भरला आणि सत्तार जे ते भाजपवर प्रचंड नाराज आहे. भाजप आमचे हातपाय छाटते, आमची महानगरपालिका गेली, जिल्हा परिषद गेली, अशी खतखत त्यांनी व्यक्त केली. हो. म्हणून त्यांनी ते व्यक्त केली, ते कदाचित त्यांच्यासाठी ते बरोबर असेल. आता आम्ही तर त्यांनी गंमत पाहतो, हे चालू आहे यांचे भांडणं उद्या, आम्हाला बरंच वाटतं. परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी आज त्यांची तिकडे बैठक झाली, तिकडे बैठकी झाली आणि ते एकनाथ शिंदे साहेबांनी काहीतरी त्यांना बोलून समजून सांगितलं आणि मला वाटतं दम पण मारला. एखाद्या वेळेस ते उद्या 4 तारीख आहे शेवटचा फॉर्म वगैरे, तर उद्या एखाद्या वेळेस घेतील. आणि ते माझं खात्री अशी आहे की ते काय करतील माहिती आहे ना, 2.5 वर्ष या ठिकाणी सगळ्या मंत्र्यांना वेळ दिला होता, 2.5 वर्षानंतर परत दुसरे मंत्री करू, तर ते करण्याची तयारी हे दाखवत असेल की म्हणजे काहीतरी बाबा आम्हाला मग पुढे द्या, म्हणजे ते पुढे 2.5 वर्ष द्या, हे त्यांचा प्लॅन आहे, हा त्यांचा हे आहे, असं ते आहे. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे अब्दुल सत्तार यांनी जे ते पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर सुद्धा नाराजी व्यक्त केली. म्हणजे 2.5 वर्षाचा कार्यकाळ साधून ही टायमिंग आहे का? तो टाईम साधूनच सगळं चाललं ते, हे सगळं चाललं. अब्दुल सत्तार खूप हुशार माणूस आहे आणि ते सगळं ते पाहून ते सगळं करतो आहे. कधी इकडे कधी तिकडे, कधी तिकडे, कधी आमच्या शिवसेनेत आले, कधी मग ते भाजपमध्ये चालले होते, कधी मग काँग्रेसमध्ये गेले, कधी इकडे झाले. ते असंच त्यांचं पक्ष बदलू व्यक्ती आहे ती. दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुमच्या पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनाही वाटतं की दोन्ही शिवसेने एकत्र आलं पाहिजे. अब्दुल सत्तारांनाही वाटतं दोन्ही शिवसेने एकत्र आलं पाहिजे. ह्या दोघांना वाटून काय फायदा नाही. निर्णय घेणारे कोण? माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब हे निर्णय घेतील. कोणाला अधिकार नाही आहे बोलायचं की आपण एकत्र होऊ. तुम्हाला बोलायचं असेल तर उद्धव साहेबांकडे जा ना, तुम्ही चर्चा करा ना. त्यांचं इथेच म्हणणं आहे की दानवे साहेब म्हणणं आहे की उद्धव साहेब निर्णय घेतील आणि अब्दुल सत्तार म्हणणं की एकनाथ शिंदे निर्णय घेतील. पण तुम्हाला काय वाटतं, आलं पाहिजे शिवसेने एकत्र? ते उगाचच कशाला लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा. अब्दुल सत्तार असेल किंवा आमचे अंबादासराव दानवे या दोघांनी मिळून त्या ठिकाणी असं संभ्रम निर्माण नाही करायचा. काय असेल तर आपल्या नेत्याला जाऊन बोला आणि तिथे सांगा. उगाच टी व्हीमध्ये जाऊन त्या ठिकाणी आज वर्तमानपत्र किती बातम्या आल्या अशा गळाभेट करणे म्हणजे आता हे बरोबर नाही. ते गळाभेट करणं म्हणजे लोक आज आपले जे मतदार आहेत ते मतदार काय म्हणतील, हे काय चाललं म्हणून. पण आपण बघतोय तुम्ही तर जाहीरपणे भाजपवर टीका करताय, सत्तारांनी नाराजी व्यक्त केली, टीका केली. ही वेळ आहे का मग शिवसेनेने एकत्र येण्याची आता?
नाही हे ते निर्णय उद्धवसाहेब घेतील तोपर्यंत काही नाही. उद्धवसाहेब जो निर्णय घेतील तो सगळ्यांना मान्य असेल आणि ते उद्धवसाहेब इतकं त्यांनी त्रास दिल्यानंतर काय उद्धवसाहेब त्यांना जवळ करणार आहे का? मला नाही वाटत करतील. पण हे सगळे वक्तव्य समोर आले आणि काल जे ते समृद्धी महामार्ग अंबादास दानवे आणि अब्दुल सत्तारांची गळाभेट झाली. मला काल एका चॅनलवाल्याने सांगितलं की आम्हाला बोलवलं होतं तिथे आणि ते तिकडनं ते येत होते. सत्तार तिकडनं येत होते. अंबादासराव दानवे हे तिथे थांबले होते त्यांची वाट पाहत आणि त्याच्यानंतर झालं हे असं म्हणजे तो तिकडून आला हा इकडून असं नाही. हे थांबून त्या ठिकाणी झालेलं आहे. म्हणजे भेटच झाली नाही, भेट घडून आणून गळाभेट ठरवून अंबादास दानवे यांनी ठरवून त्यांची भेट घेतली. याचा अर्थ काय काढायचा? याचा अर्थ आता अंबादास दानवे माहीत नाही झालं. जर साहेबांना त्यांनी विचारलं असेल किंवा साहेबांशी आदेश घेतला असेल तर गोष्ट वेगळी की मी यांच्याशी बोलतो म्हणून हरकत नाही. म्हणजे ती भेट योगायोगाची नव्हती तर नाही योगायोगाची नव्हती. ती घडून आणलेली बैठक पण याचा अर्थ सांगत नाहीत तुम्ही. नाही. आता घडून आणलेली बैठक आता पाहू. आता माननीय उद्धवसाहेब काहीतरी बोलतील माहिती आहे. पण याच अनुषंगानं संजय राऊत आज सुद्धा म्हणले होते ज्यांना पश्चाताप झाला त्यांनी मातोश्रीवर यावं. ते सत्तारांच्या अनुषंगानं बोलले होते. कालच्या भाषणात उद्धवसाहेब संजय राऊत साहेब तेच बोलले. मग त्यांचं हेच म्हणणं आहे की तुम्हाला जर समजा असेल तर तुमच्या साहेबांनी त्या ठिकाणी आमच्या साहेबांकडे जाऊन माफी मागावी आणि मी बोलणी करावी असं म्हटले ते. मग आता ते जर बोलणी करत असेल तर काय प्रश्नच येत नाही. त्यांचं स्वागत आहे. बोलणी होणार नाही. उद्धवसाहेबांना अशा गोष्टीचा खूप राग आलेला आहे. गद्दारीचा राग उद्धवसाहेबांना प्रचंड आहे. थँक्यू. जय महाराष्ट्र. निश्चित आपण बघतोय आपल्यासोबत ठाकरे शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे होते. ज्या पद्धतीने छत्रपती संभाजीनगरमध्ये सगळ्या राजकीय घडामोडी झाल्यात आणि त्याचबरोबर जे आहे ते अब्दुल सत्तार यांनी भाजपवर नाराजी व्यक्त केली, त्याचबरोबर संजय शिरसाट यांच्यावर नाराजी व्यक्त केली. या अनुषंगाने त्यांनी मोठं वक्तव्य केलं. खरं तर संजय शिरसाट यांचा 2.5 वर्षाचा कार्यकाळ होतो आणि ते मंत्रिपद मिळावं यासाठी जे आहे ते संजय शिरसाट यांची खटाटोप आहे असा आरोपसुद्धा त्यांनी यावेळी बोलताना केला आहे. कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.